नमस्कार, ड्रीम स्टडी या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तुम्हाला माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये TETची प्रश्नपत्रिका बघितली होती आणि त्यामध्ये सामाजिक शास्त्रामधील 10 प्रश्न आपण घेतले होते आणि त्याच्याच पुढचे प्रश्न आपण आता कव्हर करतो आहोत. तर पुढचा प्रश्न बघा, हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा डॅश नावाच्या दगडापासून बनविल्या जातात. तर 4 पर्याय आहे, त्याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे सिएटाईट. तर हडप्पा संस्कृतीतील बहुतांश मुद्रा या चौरस आकाराच्या असून त्या सिएटाईट म्हणजे ज्याला सोपस्टोन असेही म्हणतात या मऊ दगडापासून बनविल्या जात असत आणि या मुद्रावर प्राण्यांची चित्र आणि लिपी कोरलेली आढळते. तर मग आपलं बरोबर उत्तर आहे सिएटाईट. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी अचूक साखळी ओळखा. तर यामध्ये बघा 4 पर्याय आहेत. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अचूक साखळी जी आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य, जुनागड जवळ आणि सुदर्शन तलाव. तर मौर्य साम्राज्याचे जे संस्थापक आहेत ते सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी गुजरातमध्ये जुनागड जवळ सुदर्शन तलाव निर्माण केले होते. मग ही जी साखळी आहे ही बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. नंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता यामध्ये जी चुकीची जोडी आहे ती म्हणजे भारवी कुमारसंभव. आता कुमारसंभव हे महाकवी कालिदासांनी लिहिलेले महाकाव्य आहे. तर भारवी यांनी लिहिलेले किरातार्जुनीय हे महाकाव्य लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये चुकीची जोडी जी आहे भारवी कुमार संभव ही आपली इथे चुकीची जोडी आहे. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवा. आता इथे मध्ये आहे मंत्रीची जोडी आहे पत्रव्यवहार सांभाळणे. अमात्य राज्याचा जमा खर्च पाहणे आणि 3 सुमंत परराज्यांशी संबंध ठेवणे. तर ह्या अशा प्रकारे जोड्या आहेत. तर इथे बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठविण्यात आले कारण तर चौथाई व सर देशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळविण्यासाठी दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठविण्यात आले. हे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, कारण उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व टिकविण्यासाठी आणि महसूल हक्क मिळविण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले होते. पुढे बघा, छत्रपती संभाजी महाराजांनी या ग्रंथाची रचना केली होती. मग त्यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला होता आणि आज्ञापत्र हा हे जे आज्ञापत्र रामचंद्र अमात्य यांनी लिहिले आहे. आपलं बरोबर उत्तर आहे संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला. पुढे बघा, जगाचा कारखाना असे वर्णन या देशाचे केले जात असे. तर फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, स्पेन. तर बरोबर उत्तर आहे इंग्लंड. कारण औद्योगिक क्रांतीची जी सुरुवात आहे ती इंग्लंडमध्ये झाली आणि मोठ्या प्रमाणात तिथे उत्पादन होऊ लागले, म्हणून त्याला जगाचा कारखाना असे म्हटले जाईल. पुढे बघा, भारतीय समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी इथे आहे पर्याय क्रमांक 3 रामकृष्ण मिशन,
स्वामी दयानंद सरस्वती. तर ही चुकीची जोडी आहे. तर रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केली होती आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. तर आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.